प्रेक्षकांनो, साध मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये कल्पना आणि विमल उन्हातून घरी आलेले असतात. तर दोघे आता सरबत पीत बसलेले असतात. तर कल्पना म्हणतात की उन्हातनं आल्यावर सरबत पिल्यावर किती छान वाटतं ना विमल. विमल म्हणते की ताई, पण एक सांगू का, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही मला तुमच्यासोबत सरबत प्यायला देताय. बाकी ठिकाणी मोलकरणीला असं बसवत नाही मालकिनीसोबत. तर कल्पना म्हणतात की अगं असं काय बोलतेस विमल, तुला आम्ही कधी वेगळा मानतो का? तू सुद्धा ह्या घरातलीच आहेस ना. त्याच वेळेला आता सायली तिथे आलेली असते. तर पुढे आता कल्पना सायलीला सांगतात की सायली, अगं आम्ही ना बाजारात गेलो होतो, छान कैऱ्या घेऊन आली आहे. आपण ना लोणचं बनवूया आणि त्यातलंच प्रतिमात्याला पण देऊयात. सायलीमध्ये चालेल ना, मी आता तयारीला लागते. त्याच वेळेला कल्पना म्हणतात की पण आपली धाकटी सूनबाई कुठे आहे? तर आता सायली विचारातच पडते आणि तिला आठवतं की काल प्रिया कोणाशी तरी फोनवर बोलत होती की आपण खूप दिवस झाले भेटलो नाही आहे, आपण भेटूया आणि मस्त म्हणजे डिनर पण करूयात. तिला ते आठवत असतं. तर कल्पना म्हणतात की काय झालं का सायली, तू काहीच का बोलत नाही आहेस? सायली म्हणते की आई, एक प्लॅन सांगते, तो ऐका जरा. पण आता त्यांनी प्लॅन दाखवला नाही आहे. तर दुसरीकडे आता साक्षी आणि सचिनचं बोलणं दाखवलेलं आहे. तर सचिन आता साक्षीवर खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की तू आजकाल इतकी पजेसिव्ह का होतेस? मला भेटायचे म्हणून चक्क तू माझ्या घरी आलीस. तुला काय वाटते का साक्षी? अगं घरातला कोणाला कळालं असतं तर? तू असं ड्रामा करणं बंद कर. साक्षी चिडते आणि म्हणते की तुला माझं प्रेम ड्रामा वाटतोय? अरे रोज मी इन्सिक्युअर होते तुझ्यामुळे, तू निघून जातोस आणि परत माझ्याकडे कॉलसुद्धा करत नाही आहे, मला भेटायला सुद्धा येत नाही आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे का? तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे का? तर सचिन म्हणतो की झालं प्रिया, तू वाकडत का घुसतेस? मी तुला काही बोललो आहे का? नाही साक्षी. तर आता तो साक्षीवर ओरडायला लागतो की साक्षी, तू रोज काहीतरी ड्रामा करतेस आणि माझं तर आयुष्यच खराब करायला घेतलं आहे. मी तुला जातानाच म्हणालो होतो की काही दिवस आपण आता दूर राहायचं आहे, कारण मला फक्त आणि फक्त अस्मिताला वेळ द्यायचा होता, कारण तिला ऑलरेडी खूप डाऊट आले आणि मला त्याच्यातून मुक्तता हवी होती. पण तू हे काय करते साक्षी? मला हे चालणार नाही. साक्षी म्हणते की म्हणजे फक्त मीच तुमच्यावर प्रेम करते असं झालेलं आहे. तुला एका बाजूने प्रेम दिसते आणि तुला काय रे, तू तर मस्त फिरतोयस. मला माझ्या अण्णांना सोडवायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी गरज होती, पण तू आज ऐकून काय दाखवलंस तर हे? सचिन म्हणतो जाऊ दे, मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे, कारण तू फक्त आणि फक्त वाकड्यातच घुसते. असं म्हणून तो गाडीमधून खाली उतरतो आणि रागानेच निघून जातो. तर ही साक्षी आता रडत असते. तर आता ही प्रिया घरी आलेली असते आणि त्याच वेळेला सायलीनं जो प्लॅन सांगितलेला असतो त्या कल्पना तयारीतच असतात. जशी प्रिया घरात एंट्री करते तसं आता कल्पना ह्या पूर्णाजी बरोबर बोलते असं त्या भासवत असतात. त्यानंतर त्या म्हणतात की काय पूर्णाजी, तुम्हाला प्रियाबरोबर बोलायचं आहे का? अच्छा मी देते हां. आता पूर्णाजी ह्या म्हणजे प्रियासोबत बोलायला लागतात की प्रिया तू एक काम कर ना. इकडनं प्रिया म्हणते की काय करायचं आहे, काय सांगा ना, तुमचं काम करायला मी नाही म्हणेल का? तर तिकडनं पूर्णाजी सांगतात की तू लोणचं बनव, वर्षभर टिकणारं लोणचं तुझ्या हाताने बनव, मसाल्यापासून सगळं तू करायचं आहेस. असं बोलल्यावरती आता प्रियाला म्हणजे शॉकच लागतो की बापरे, हे सगळं मला कसं जमेल? ती म्हणते की पूर्णाजी, हे मी करायचं आहे? त्या म्हणतात की हो मग, तू सून आहेस ना सुभेदारांची, मग दाखव बनवून. आता त्या फोन ठेवून देतात आणि प्रियाला आता कल्पना आणि सायली विचारते की काय गं पूर्णाजी काय म्हणाल्या, तू काय म्हणत होतीस की मला जमेल की नाही? तर आता ही प्रिया सांगते की पूर्णाजी म्हणाल्या की वर्षभराचं जे काही लोणचं आहे ते मी बनवायचे. कल्पनासुद्धा सायलीला सांगू लागतात की सायली, ह्या वर्षीचं लोणचं प्रियाच्या हातून बनणार आहे. प्रिया म्हणते की अरे बापरे. विमल म्हणते की ताई, अहो ते सोपं आहे का लोणचं बनवणं? वर्षभराचं लोणचं टिकवण्यासाठी किती धडपड करावी लागते आणि ते प्रियाला जमेल? प्रिया म्हणते हो तेच ना, मला जमणार आहे का? मी तोच विचार करते की मी हो तर बोलली, पण मला कसं जमेल? कल्पना म्हणतात की काय करणार, पूर्णाजीचं प्रेम ना, अगं त्यांना करून दाखव काहीतरी. पहिल्यांदा मनापासून तर काहीतरी तुला सांगते आणि तू नकार देणार आहेस का? मग प्रिया नाईलाज होतो, तिच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात, पण शेवटी ते तिला होकार द्यावा लागतो. ती म्हणते की बरं ठीक आहे, मी बनवेल लोणचं. असं आता ती होकार तर देते. पण इकडे आता सायली लगेच विमलला म्हणते की विमल, जर प्रिया लोणचं बनवणार असेल तर मला म्हणजे अर्धं लोणचं साईडला ठेवावं लागेल, कारण तिच्या हाताने जमेल का चांगलं लोणचं? कल्पना म्हणतात की सायली, अगं ठीक आहे ना, प्रियाला आधी काही जमत नव्हतं म्हणून आपण तिला बोलायचो, पण आता ती शिकते ना, पोळी भाजी जमली तिला, घरातले कामं तुझ्यासारखी ती करायला लागली, मग लोणचं का जमणार नाही? त्यावर आता प्रिया टाळाटाळ करत असते आणि म्हणते की आई, एक काम करू का, मला जरा बाहेर काम आहे, मी ते काम आटपून येते आणि मग उद्या लोणचं करूया. ते म्हणतात की नाही गं, अगं पूर्णजीने आजच सांगितलं, उद्या नाही, आजच्या आज करावंच लागेल. तर पुढे आता प्रिया परत म्हणते की आई, एक काम करू का, मी जरा बाहेर जाते, कैऱ्या घेऊन येते. पण आता कल्पना म्हणतात की अगं प्रिया, कैऱ्या पण आणलेल्या आहेत आम्ही मार्केटमधून, तू फक्त आज लोणचं बनवून दे, एवढंच तुला सांगायचं आहे. मग तर आता प्रिया पार अशी पूर्णपणे तिची अशी अवस्था झालेली असते की आता कोणाला काय बोलू आणि कोणाला नाही. खूप चिडलेली असते ती, पण तरीसुद्धा म्हणते की बरं ठीक आहे, पूर्णाजीसाठी मला लोणचं तर बनवावंच लागेल.
पुढे आता सचिन हा साक्षीला परत एकदा म्हणजे रस्त्यामध्ये दोघांचं भांडण होतं. साक्षी परत त्याला म्हणते की तू रागाने निघून जातोय म्हणजे काय रे, माझं बोलणं न ऐकता तू निघून जात होतास. साक्षी चिडलेली असते आणि आता हा सचिन पण खूप चिडलाय. तो म्हणतो की साक्षी, दरवेळेला तू मला ब्लॅकमेल करत असतेस आणि हे काय गं, धमक्या काय देतेस तुम्हाला? म्हणजे मी प्रेम करतो त्याची शिक्षा देतेस की काय मला तू? त्यानंतर तो म्हणतो की मी अशा परिस्थितीमध्ये अडकलेला माणूस आहे ना, की माझ्या जर ह्या सध्याच्या ह्या कंडिशनला कोणी जर माझ्या कैचीत सापडलं ना, तर मी काय करू शकतो ना हे तुला दाखवतोच. असं म्हणून तो आता ह्या साक्षीचे हात पकडतो आणि तिला रस्त्यावर ढकलत असतो आणि समोरून एक भरधाव गाडी येत असते आणि साक्षी खूप घाबरते. ती म्हणते की सचिन असं करू नकोस, सोड माझा हात. पण सचिन इतका चिडलेला असतो की तो म्हणतो की आज काहीतरी होणारच आहे. असं म्हणून साक्षीला तो त्या गाडीसमोर ढकलणार असतो. तो गाडीवाला जोरात हॉर्न वाजवतो. साक्षी कशीबशी आता स्वतःला सावरत स्वतःचा जीव वाचवते आणि त्यानंतर सचिन तिला जोरात आता रोडच्या बाजूला ढकलतो आणि मग म्हणतो की आता कळालं का, माझं प्रेम खरं तर आहे, पण तू मला काहीही करायला जर भाग पाडणार असशील ना, तर बघून घे. आता साक्षी खूप घाबरते आणि आता तिला घामच फुटलेला असतो. पुढे आता जेलमध्ये नागराज आणि महिपतचं जेवण चालू असतो आणि एक जेलमधला कैदी तिथे येऊन आता नागराजच्या ताटातल्या 2 चपात्या उचलतो आणि म्हणतो की ह्या चपात्या तू नाही तर मी खाणार. त्याच वेळेला हा नागराज महिपतला म्हणत असतो की आपण एका टीममध्ये यायचं की नाही, काही विचार केला आहे की नाही, किती दिवस आपण एकमेकांचे लचके तोडणार आहोत. आपण जर एका टीममध्ये नाही आलो तर त्याचे परिणाम माहिती आहे ना. महिपत शेठ, काहीतरी बोला. त्याच वेळेला त्या माणसाचा हात पिरगळूनच काढतो हा महिपत आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली, तुला काही वाटतं का, म्हणजे आम्हाला उपाशी ठेवून तू स्वतःचं पोट भरणार आहेस का? त्याचा हात पिरगळतो आणि हा महिपत बोलत असतो की आम्हाला जो नडला त्याचा हात मोडला. हे बघ, तुला जर तुझ्या खांद्यात हा हात हवा असेल ना, तर याच्यापुढे आमच्यावर दादागिरी करायची नाही. काय रे, आमच्या भांडणाचा फायदा घे, तू आम्हाला ब्लॅकमेल करायला निघालास का? मग नागराज म्हणतो की अण्णा, म्हणजे आपण एका टीममध्ये येणार आहोत, याचा अर्थ तू माझी बाजू घेतोयस, तर हे स्पष्ट होतंय. तर आता महिपत हा म्हणजे नागराजला काही म्हणतच नसतो. तर नागराज परत त्याचा हात खाली घेतो आणि परत महिपत त्या माणसाला म्हणतो की आज मला ह्या नाग्याला हात मिळवणी करायची आहे म्हणून तुझा हात सोडतोय, नाहीतर तुला धुवायची पण म्हणजे अशी आफत केली असती. आणि मग लगेच नागराजला हा महिपत हात मिळवतो. तर पुढे आता अर्जुन बसलेला असतो आणि अचानक डॉक्टर विचारेंचा कॉल आलेला असतो. ते म्हणतात की साहेब, तुम्ही जसं म्हणाले ना की त्या एका मुलीने इथे सॅम्पल आणलं होतं, ते सांगायचंच राहून गेलं की तिने काय केलं, प्रतिमा आत्यांबरोबर जे सॅम्पल तुम्ही मॅच करायला सांगितलं होतं ना, ते तिने बदलायला सांगितलं आणि ते DNA रिपोर्ट तिला हवे होते. आता ही धक्कादायक गोष्ट अर्जुनने ऐकल्याबरोबर तो म्हणतो की काय, हे सगळं कोणी केलं? तेव्हा आता तो विचारे सांगतात की नवादे आमचे असिस्टंट आहे ना, त्यांच्याकडे तिने सॅम्पल दिलं होतं आणि त्यांनी ते बदलवलं सुद्धा. त्यावेळेला अर्जुन आता शॉक होतो आणि म्हणतो की साहेब, पण ते सॅम्पल तिथेच आहे का? नाही, मी आता पोहोचतोय, मला दाखवाल का तुम्ही? तर आता ते विचारे म्हणतात की हो हो, मी दाखवेल. असं म्हणून आता अर्जुन म्हणतो की पण ही गोष्ट मला बायकोला सांगावी लागेल की प्रियाला खरी तन्वी कोण आहे हे माहिती झालंय, म्हणूनच तिने ते सॅम्पल आणलं असेल तिच्याकडून. असं म्हणून आता अर्जुन घरी येतो आणि सायलीला इशारा करत असतो. पण इकडे आता कल्पना प्रियाला म्हणत असतात की प्रिया, अगं असं जर हात चालवशील तर लोणचं कधी होईल? उद्यापर्यंत होईल वाटतं. आपल्याला आज लोणचं बनवायचं, हात चालव. तर विमल म्हणते की प्रिया, काळजी करू नका, मी ना तुम्हाला गरम पाण्याची पिशवी देईल, पण कधी, जेव्हा लोणचं बनवून होईल ना तेव्हा. सगळेजण आता या प्रियाला खूप चिडवत असतात. पण अचानक सायली उठून गेल्यामुळे प्रिया आता अर्ध लक्ष इकडे आणि अर्ध लक्ष बाहेर अशी तिची अवस्था झालेली असते. अर्जुन आता सायलीला बाहेर घेऊन येतो आणि सांगू लागतो की सायली, आपला संशय खरा ठरलाय. म्हणजे प्रियाला हे माहिती की खरी तन्वी कोण आहे. तिने सॅम्पल बदललं, जे आपल्याला वाटत होतं त्याप्रमाणे सगळं काही घडलेलं आहे. आपल्याला आत्ताच्या आत्ता डॉक्टर विचारांना भेटावं लागेल. तर अर्जुन सायलीला सांगत असतो की तुला एक गोष्ट लक्षात येते का सायली, अगं प्रियाकडे एक गाठोडं होतं, ते गाठोडं तिने तुझं समजून तुझ्याकडे दिलं, तुझ्याकडे असणारं गाठोडं तिने घेतलं. आणि मग मला सांग की आपण जेव्हा DNA टेस्टसाठी गेलो होतो तेव्हा ही कुठे फिरली होती? हिने खऱ्या तन्वीला भेटून तिचं सॅम्पल आणलं आणि प्रतिमा आत्यांच्या DNAशी मॅच करायला घेतलं. याचाच अर्थ काय होतो की हिला माहिती आहे की तन्वी कुठे आहे ते. आणि त्या गाठोड्याचं काय गं, जर आत्ता प्रियाकडे जे गाठोडं आहे मग ते नक्की कोणाचं आहे? म्हणजे तुमच्या तिघांमधून ते गाठोडं कोणाचं आहे हे आपल्याला शोधावं लागेल. त्या गाठोड्यावरूनच आपला पुढचा तपास पण होणार आहे. आणि सायली, तुला लक्षात येते का की जे सॅम्पल ती असिस्टंटला देऊन गेले ते सॅम्पल आपल्याला मिळवावं लागेल, कारण त्या सॅम्पलवरून आपल्याला हे सिद्ध करता येईल की प्रिया नक्की त्यात खऱ्या तन्वीला भेटायला कुठे गेली होती. त्यामुळे आता भरपूर गोष्टींचा उलगडा होणार आहे. आपण सत्याच्या खूप जवळ आलो आहे सायली. सायली म्हणते की बरं ठीक आहे, मग आता काय? अर्जुन म्हणतो की तू कामात आहेस तर ठीक आहे, मी चैतन्यला घेऊन लॅबमध्ये चाललो आहे. तर आता चैतन्याला अर्जुन भेटून सांगतो की प्रियाने जे करायचं होतं ते केलं आहे, कारण तिने प्रतिमात्यांच्या जे टेस्टसाठी आपण सॅम्पल दिलं होतं ते चेंज केलेलं आहे आणि खऱ्या तन्वीला भेटून तिने तिच्याकडचं सॅम्पल आणलेलं आहे. आपल्याला आताच्या तर डॉक्टरांना भेटावं लागेल. मग चैतन्य कन्फ्यूज होतो. तर अर्जुन म्हणतो आता मला काही प्रश्न विचारू नको,
चल आणि लवकर त्या असिस्टंटला भेटूया आणि मगच पुढचा आपण निर्णय घेऊया. तर पुढे आता सायली ही घरात असते आणि प्रिया आता मुद्दामूनच असं म्हणत असते की मला थोडा ब्रेक हवा आहे. पण कल्पना तिला काही संधी मिळवूनच देत नाही. तर अर्जुन आणि चैतन्य आता त्या लॅबमध्ये पोहोचतात आणि डॉक्टरांशी बोलत असतात. पण नेमकं इकडे हा असिस्टंट ड्युटी चेंज झाल्यामुळे दुसरा आलेला असतो आणि त्या असिस्टंटला जो जुना असिस्टंट असतो नेवादे, तो सांगून जातो की ज्या कालचे सॅम्पल आहे ते ट्रॅशमध्ये टाकून द्यायचे आणि आता पुढचं तू सॅम्पल DNA टेस्टसाठीचं आहे ते टेस्टसाठी पाठव. आता तो माणूस कन्फ्यूज होतो आणि रोजचं काम असल्यामुळे ट्रॅशमध्ये तो जे सायली आणि अर्जुनने दिलेला सॅम्पल असतो तो फेकून देतो आणि नेमकं तिथे आता कचरा उचलणारा माणूस येतो आणि सगळा कचरा घेऊन बाहेर निघून जातो. आणि आता सायली घरी असते. अर्जुन आणि चैतन्य हे लॅबमध्ये आता डॉक्टरांशी बोलतानाच डॉक्टर त्या असिस्टंटला भेटतात आणि सांगतात की कालचे सॅम्पल कुठे आहेत, प्रिया नावाचं सॅम्पल इथलं कुठे आहे. तर तो असिस्टंट सांगतो की साहेब मी तर आत्ताच आलो आहे ना, मग मला इथे ट्रॅश होतं, प्रिया नावाच्या सॅम्पलवरती ट्रॅश लिहिलेलं होतं म्हणून मी ते फेकून दिलं. डॉक्टरांना धक्काच बसतो. ते म्हणतात की तुम्ही असं कसं करू शकता, ते सॅम्पल तर यांनी दिलेलं होतं. मग आता अर्जुन म्हणतो की बरं हे सांगा की आता हा ट्रॅश केलेला जो काही कचरा असतो तो कुठे जातो. डॉक्टर सांगतात की बाहेर एक व्हॅन येते, त्याच्यामध्ये मेडिकलचे जे पण काही असतात मटेरियल ते घेऊन जातात. मग आता असिस्टंट सांगतो की पण अजून पॅनल आलंच नाही आहे, कचरा बाहेरच आहे. मग आता अर्जुन आणि चैतन्य धावतच बाहेर जातात आणि कचऱ्यात ते सॅम्पल मिळते का हे बघू लागतात. तर इकडे घरी प्रिया आता सायलीचं फोनवरचं बोलणं ऐकत असते. सायली फोनवर असं बोलत असते की म्हणजे प्रज्ञा, स्नेह आणि विशाखाचं सॅम्पल म्हणजे जे काही गाठोडे आहेत आश्रमातले ते सापडत नाही आहेत आणि माझं पण गाठोडं सापडत नाही आहे. हा सगळा काय प्रकार आहे. त्यावेळेला प्रिया ते बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की बापरे, सायली आणि अर्जुन गाठोड्यापर्यंत पोहोचले, आता मला काहीतरी करावं लागेल. ते एकदम गरम तवा असतो तो असं एकदम खाली ठेवून देते जेणेकरून सायलीचं त्याच्यावर पाय पडेल आणि मग ती म्हणजे थोडं डिस्टर्ब करायचं असतं तिला, सायली आणि अर्जुनला. आता नेमकं सायली फोनवर बोलणं झाल्यावर किचनमध्ये धावतच येते आणि तिचा आता त्या पाय तव्यावर पडतो आणि पाय भाजतो. ती जोरात ओरडते आणि कल्पना आता अर्जुनला सांगतात की सायलीचा पाय भाजलाय. आणि मग आता अर्जुन सगळं लक्ष त्याचं घरीच असतं. तो लगेच घरी यायला निघतो आणि तेव्हा आता हा भाग संपवलेला आहे. तेव्हा आता पुढे काय होणार आहे आपण पाहणारच आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.